मार्क्स ऑरेलियस यांचे मेडिटेशन्स, मराठीत चिंतनी किंवा आत्मचिंतन, हे जगातील सर्वात प्रभावी तत्वज्ञानविषयक पुस्तकांपैकी एक आहे. तुम्ही दिलेल्या माहितीनुसार प्रकाश बुक डेपोने याचे मराठी भाषांतर प्रसिद्ध केले आहे, जे मराठी वाचकांसाठी स्टोईक तत्वज्ञान समजून घेण्याची मोठी संधी आहे. मार्क्स ऑरेलियस यांच्या या पुस्तकातील मुख्य शिकवण खालीलप्रमाणे थोडक्यात समजून घेता येईल. स्टोईक फिलॉसॉफी म्हणजे काय? स्टोईक तत्वज्ञान आपल्याला शिकवते की जगातील सर्व गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. आपण फक्त 2 गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकतो: आपले विचार, आपल्या कृती, रिॲक्शन्स. बाकी सर्व गोष्टी मृत्यू, इतर लोकांची मते, नैसर्गिक आपत्ती या आपल्या हाताबाहेर आहेत, त्यामुळे त्यांचा विचार करून अस्वस्थ होण्यात अर्थ नाही. 2. पुस्तकातील प्रमुख विषय, की थीम्स. कर्तव्य आणि शिस्त. ऑरेलियस एक सम्राट असूनही त्यांनी स्वतःला सतत कर्तव्याची जाणीव करून दिली. सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत आपले काम प्रामाणिकपणे कसे करावे याचे मार्गदर्शन यात मिळते. नश्वरता, इम्परमनन्स. आयुष्य क्षणभंगूर आहे. आपण आज आहोत, उद्या नाही, त्यामुळे अहंकाराचा त्याग करून वर्तमानात जगावे. स्थितप्रज्ञता, रेझिलियन्स. संकटे आली तरी मन शांत कसे ठेवावे? ऑरेलियस म्हणतात, बाहेर काय घडते यापेक्षा तुम्ही त्याला कसा प्रतिसाद देता यावर तुमचे सुख अवलंबून असते. कृतज्ञता. पुस्तकाच्या सुरुवातीलाच त्यांनी आपल्या आयुष्यातील व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे, ज्यांच्याकडून त्यांनी चांगले गुण शिकले. 3. ऑरेलियस आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांमधील साम्य. योगायोगाने तुम्ही आधी विचारलेल्या स्वामी विवेकानंदांच्या ध्यानाबद्दलच्या विचारांशी ऑरेलियस यांचे विचार खूप जुळतात. 1. इंद्रिय निग्रह. विवेकानंद म्हणतात, निसर्गाच्या हाकेला नाही म्हणा. ऑरेलियस म्हणतात, बाह्य प्रलोभनांना आपल्या मनावर राज्य करू देऊ नका. 2. अंतर्मुखता. दोन्ही महान विचारवंत स्वतःच्या आत डोकावण्यावर इंट्रोस्पेक्शन भर देतात. 3. सत्य. विवेकानंदांप्रमाणेच ऑरेलियस देखील केवळ परंपरेवर विश्वास न ठेवता स्वतःच्या अनुभवातून मिळालेल्या सत्याचा आग्रह धरतात. ग्रंथ माहिती. बिब्लिओग्राफिक इन्फो समरी. लेखक मार्क्स ऑरेलियस, रोमन सम्राट. अनुवाद मराठी आवृत्ती प्रकाश बुक डेपो 2024. विषय स्वमदत, नैतिकता, प्राचीन इतिहास आणि वैयक्तिक विकास. तुम्हाला मार्क्स ऑरेलियस यांच्या स्टोईक विचारसरणीतील एखादा विशिष्ट पैलू, रागावर नियंत्रण कसे मिळवावे किंवा मृत्यूला सामोरे कसे जावे, अधिक विस्ताराने जाणून घ्यायला आवडेल का? मित्रांनो, जर तुम्हाला आजचा हा योगाभ्यास आणि ध्यानाचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा.